भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 11 जुलै 2024 गुरुवार। आमच्या आत आत्मा, मी माझा आत्मा तुमच्यामध्ये ठेवीन आणि तुम्ही माझ्या नियमाचे पालन करीन आणि तुम्ही माझे नियम पाळावे। आणि त्यांना एजेकिएल 36 अध्याय 27 वचन। ख्रिस्त आमच्यामध्ये गौरवाची आशेप्रमाणे राहतो, पवित्र आत्मा देखील आपल्यामध्ये राहतो हे जाणून घेणे खूप आश्चर्यकारक आहे। अगदी ओल्ड टेस्टमेंट युगातही देव आपल्या आत्म्यात राहण्यासाठी त्यांचे आत्म्याला देण्याचे वचन दिले। पित्याने जे वचन दिले ते देण्यास येशू ख्रिस्त या जगात आला। होय, वडिलांनी प्रथम आपल्याला मशीहा येशू ख्रिस्त वचन दिले, मग त्याने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला पवित्र आत्मा दिला। म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, म्हणाला, बघा, मी माझ्या पित्याचे वचन तुमच्याकडे पाठवित आहे, पण तुम्ही उच्चतेपासून सामर्थ्यापासून दूर होईपर्यंत जेरुसलेम शहरात थांबा। लूक 24 अध्याय 49 वचन। यशायाने विश्वास ठेवला प्रभूच्या वचनानुसार आणि यरूशलेमच्या वरच्या खोलीत वाट पाहत आणि प्रार्थना करीत होते आणि पवित्र आत्मा आला आणि खाली आपत्यापैकी प्रत्येकावर आणि त्या प्रत्येक आत राहतात। आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचे शब्द किती खरे आहेत। ते म्हणाले, सत्याचे आत्मा ज्याला जग मिळू शकत नाही, कारण तो त्याला पाहू शकत नाही किंवा त्याला ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो आणि तुमच्याबरोबर राहील। जॉन 14 अध्याय 17 वचन। जेव्हा आपण पवित्र आत्मा प्राप्त करतो तेव्हा आपण पवित्र आत्म्याची प्रेरणेला स्पष्टपणे जाणवू शकतो, कारण US मध्ये आहे। ही निर्देश आणि संवेदनशीलता आम्हाला पाप, चांगुलपणा आणि न्याय आत्मा अगदी लहान पापांना प्रकाश देतो। विवेक खूप तीक्ष्ण आहे, ते आपल्या अंतःकरणाचे पलवाट होईल आणि आम्हाला जागृत करेल। हिंन पवित्र आत्मा जेव्हा आपण आपल्या हृदयात पाप करण्यासाठी थोडे खोली देतो, प्रभूच्या आवडीच्या भावनेने जेव्हा आपण देवाचे वचन वाचतो तेव्हा आपल्याला गोड प्रकटीकरण देखील मिळते। आम्ही याचिकेच्या भावनेने प्रार्थना करू शकतो, उपदेश करताना त्यांची शक्ती जाणवते। जो आपल्यामध्ये आहे तो महान आहे आणि त्याने आपल्या शरीराचे त्याचे वैभवाचे मंदिरात बदलले। पवित्र शास्त्र म्हणते, तुम्हाला माहीत नाही काय की तुमची शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, जे तुमच्यामध्ये आहे, ज्याचे जवळ आहे, याची तुम्ही देवापासून आहे आणि तुम्ही स्वतःचे नाही आहात काय। 1 कोरिंथियर 6 अध्याय 19 वचन। तुम्हाला माहीत नाही काय की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचे आत्मा तुमच्यामध्ये आहे। 1 कोरिंथियर 3 अध्याय 16 वचन। देव प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये देखील राहतो, तर आपण दुप्पट आशीर्वाद आहेत। पुढील ध्यानासाठी वचन। परंतु जो अभिषेक करीत आहे तो तुमच्याकडून मिळाला आहे आणि तुम्हाला ते शिकवण्याची गरज नाही, पण त्याच अभिषेकाने तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो। 1 जॉन 2 अध्याय 27 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 17 अध्याय 1 ते 15 वचन। धन्यवाद।